नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ज्या काही ड्रायव्हर भरती आलेले आहे या ड्रायव्हर भरतीसाठीचे तांत्रिक प्रश्न आपण पाहत आहोत। त्याच्यामध्ये आपण 100 प्रश्नांची प्रश्नमालिका पाहत आहोत। तर त्याच्यामध्ये बघा, आपलं आजचं हे 4थं लेक्चर आहे आणि 4थ्या लेक्चरमध्ये आपण आपला आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आजच्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला खरंच मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे की रोजच्या तपासणीत काय पाहावे। बघा, आपण ज्यावेळेला गाडीची तपासणी करत असतो त्यावेळेला रोजच्या तपासणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहणं आपण अतिशय महत्त्वाचं असतं हे इथं दिलेलं आहे आणि ते विचारलेलं आहे की फक्त इंजिनची ध्वनी, त्याच्यानंतर टायर प्रेशर, ब्रेक लाईट तपासणे, फक्त गिअर पॅन्डल आणि गिअर बदलणे। आता याच्यामध्ये आपल्याला काय काय चेक करायचं असतं रोजची जी तपासणी आहे त्याच्यामध्ये। चला, तुमचा आन्सर मित्रांनो कमेंट करायचा आहे आणि निश्चितच तुम्ही बरोबर आन्सर दिलेला आहे की टायर प्रेशर असेल, ब्रेक लाईट आणि ज्या काही किरकोळ गोष्टी असतात, ऑइल वगैरे जे असतं ते आपल्याला चेक करणं अतिशय गरजेचं असतं। आलं का लक्षात? तर बघा, आपला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, इंजिन ऑइल लेवल कशी तपासतात। बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे की इंजिनची ऑइलची जी लेवल असते ती कशा पद्धतीने तपासली जाते। इथे तुम्हाला 4 ऑप्शन देखील देण्यात आलेले आहे। बघा, डिपॉस्टिक वापरून, ब्रेक पॅन्डल वापरून, इंजिन बंद करून आणि व्हिडिओ पाहून। बघा, आपल्याला करेक्ट आन्सर द्यायचं इथं मित्रांनो। तुम्ही सर्वजण ह्या गोष्टी रोजच करत असता त्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुम्ही निश्चितच दिलेला आहे। ABCD ऑप्शन द्यायचे आहेत मित्रांनो इथं। तर याचं करेक्ट आन्सर आहे डिपॉस्टिक, जी काही स्टिक असते ती वापरून आपण काय करत असतो, इंजिनचं ऑइल चेक करत असतो। बघा, 33वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ब्रेक ऑइल कधी बदलावे। आपल्याला ब्रेक ऑइल बदलण्याबाबतचा प्रश्न विचारलेला आहे की ब्रेकचं ऑइल कधी बदलायचं असतं। प्रत्येक महिन्याला, फक्त अपघातानंतर, निर्माता निर्देशानुसार आणि आवश्यकता भासल्यासच आणि कधीही नाही। बघा, ब्रेक ऑइल कधी चेंज करायचं हे आपल्याला इथं विचारलेलं आहे। ऑप्शन तुम्हाला कदाचित वेगळे येऊ शकतात मित्रांनो। तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ते निर्माता निर्देशानुसार आपल्याला काय करायचं असतं की ब्रेकचं जे ऑइल आहे ते ऑइल चेक करायचं असतं। तर बघा, 34वा प्रश्न आपल्या समोर आहे, एअर फिल्टरचे काम काय आहे। एअर फिल्टर जो गाडीमध्ये वापरला जातो, इथं तुम्हाला डायग्राम देखील दाखवलेले आहे, त्याचं काम काय असतं असं विचारलेलं आहे। इंजिन चालू ठेवणे, इंधन देणे, हवा शुद्ध करणे आणि ब्रेकिंग वाढवणे। जे काही काम आहे एअर फिल्टरचं हे आपल्याला माहीत आहे आणि करेक्ट आन्सर बघा तुमचं द्यायचं आहे। करेक्ट आन्सर आहे हवा शुद्ध करणे हे कशाचं काम असतं, एअर फिल्टरचं काम असतं। त्याच्यानंतर 35वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहन स्टार्ट होत नसेल तर काय पाहावे। बघा, आपली गाडी जर चालू होत नसेल तर काय पाहायचं, टायर, बॅटरी आणि स्टार्टर मोटर, ब्रेक आणि स्टेअरिंग। चला, करेक्ट आन्सर मित्रांनो तुम्ही द्यायचं आहे की ज्यावेळेला आपली गाडी चालू होत नसेल तर काय चेक करायचं आहे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे बॅटरी आणि स्टार्टर मोटर आपल्याला काय करायचे असते, चेक करायचे असते जर गाडी आपली स्टार्ट होत नसेल तर। बघा, पुढचा 36वा प्रश्न आहे मित्रांनो, चढावर वाहन कसे थांबवावे। बघा, चढावर वाहन कसं थांबवावं हा टेक्निकल प्रश्न तुम्हाला विचारला जातो। ब्रेक न वापरता, फक्त क्लच वापरून, गिअर लावून ब्रेक वापरून आणि ॲक्सेलेटर दाबून। चला, कन्फ्युजनवाले तुम्हाला इथं ऑप्शन दिले जातात, परंतु आपण कन्फ्यूज व्हायचं नाही। जे ऑप्शन दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचायचं आहे आणि करेक्ट उत्तर द्यायचं आहे। बघा, याचं करेक्ट उत्तर काय आहे, गिअर लावून ब्रेक वापरून काय करायचं आहे, आपलं जे वाहन आहे ते वाहन चढावरती थांबवायचं आहे। आलं का लक्षात मित्रांनो, वाहन कशा पद्धतीने थांबवायचं। त्याच्यानंतर 37वा प्रश्न बघा आहे, उतारावर कोणता गिअर वापरावा। बघा, ज्यावेळेला उतार असतो त्याच्यावर कोणता गिअर वापरायचा असं आपल्याला इथं विचारलेलं आहे। लो गिअर, फर्स्ट किंवा सेकंड, न्यूट्रल, उच्च गिअर किंवा गिअर बदलू नये। बघा, आपल्याला उतारावर कोणता गिअर वापरायचा हे इथं विचारलेलं आहे। ऑप्शन नीट बघा आणि याचं करेक्ट आन्सर आहे लो गिअर, फर्स्ट किंवा सेकंड गिअरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, उतार उतरत असताना त्याचा वापर करायचा आहे। या सगळ्या गोष्टीचं तुम्ही मित्रांनो तंतोतंत पालन करत आहात तरी इथं आपल्याला अशा पद्धतीचे टेक्निकल प्रश्न विचारले जातात। बघा, 38वा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो की जास्त वेगात ब्रेक दाबल्यावरती काय होतं।
गाडीचा वेग जास्त असेल आणि आपण ब्रेक दाबलं तर काय होतं, गाडी अधिक वेगवान जाईल, क्लच खराब होईल, टायर फाटतील, गाडी स्लिप करू शकते आणि नियंत्रण आपण गमावू शकतो। बघा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत मित्रांनो, की ज्यावेळेला जास्त वेगात ब्रेक दाबला तर काय होतं, आणि याचा करेक्ट आन्सर आहे गाडी स्लिप करू शकते किंवा आपलं गाडीवरचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण सुटू शकतं। हे आपल्याला काय होतं, जर गाडीच जास्त वेगाने असेल आणि आपण ब्रेक दाबला तर ह्या गोष्टी घडू शकतात। बघा 39वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, क्लच दाबून ब्रेक लावल्यास डॅश डॅश होते। बघा क्लच दाबून ब्रेक दाबल्यास डॅश डॅश होते, वाहन अधिक सुरक्षित थांबते, गाडीचा वेग वाढवेल, इंजिन बंद होईल आणि ब्रेक फेल होईल। करेक्ट आन्सर द्यायचं आहे मित्रांनो, क्लच दाबून ब्रेक लावल्यास काय होईल, आणि याचं करेक्ट आन्सर आहे वाहन अधिक सुरक्षितपणे थांबेल। आलं का लक्षात? इथं मी तुम्हाला काही डायग्राम ही दिलेले आहेत, त्या डायग्राम वरूनही तुम्ही अंदाज लावायचा आहे। चला आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो बघा काय आहे, फर्स्ट गिअरचा उपयोग कधी करावा। बघा फर्स्ट गिअर जो आहे त्याचा उपयोग कधी करावा, गाडी सुरू करताना किंवा चढावर चालवताना, उच्च वेगात चालवताना, उतारावर चालवताना आणि ब्रेक लावताना फर्स्ट गिअर कधी वापरायचा आहे आपल्याला मित्रांनो माहित आहे। इथं देखील ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे येऊ शकतात। तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे गाडी सुरू करताना किंवा चढावर गाडी चालवत असताना आपल्याला फर्स्ट गिअरचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न जे आहेत ते 5 मिनिटांमध्ये पाहत असतो। तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। आणि मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।